आजच्या रेसिपीमध्ये बनवणार आहे बटाट्याचे पराठे. साठी इथं शिजवलेला बटाटा मी स्मॅश करून घेतलाय, कट करून ठेवली. आता ठेवली कढई. कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलंय. त्यानंतर टाकायचा आहे स्मॅश केलेला बटाटा. बटाटा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. त्यामध्ये घालून घेत आहे मी थोडंसं लाल तिखट, थोडीशी हळद पावडर. त्यानंतर टाकली कोथिंबीर. आता हे पुन्हा एकजीव करून घ्यायचं. आपली बटाट्याची चटणी तयार झाली. आता पराठे करायला घेते. पहिली अशी ना पोळी लाटून घ्यायची छोटीशी, आणि नंतर त्यात अशी चटणी करायची. पराठा लाटून तयार झाला. आता